ध्यान का करायचं आहे? तर आपण आत्मा आहोत हे ओळखण्यासाठी आपण ध्यान करतो. तुम्ही आत्मा आहात हे तुम्हाला माहीत आहे आणि हे ॲट द एंड तुम्ही मान्य कराल तर नका करू, हा तुमचा प्रश्न आहे. पण तुम्ही मान्य नाही केलं की मी आत्मा नाही आहे, तर याचा अर्थ असा होत नाही की तुम्ही आत्मा नाही आहे. देहत्याग केल्यानंतर हे सगळे सत्य बघतातच सगळेजण. प्रश्न हा आहे की देहत्याग करण्यापूर्वी तुमची अवस्था काय होती? अशीच मग आणि गंभीर असेल तर या पद्धतीची तुम्हाला गती मिळते. म्हणजे तुम्ही कुठल्या योनीत जायचं? तर उदासीन योनीत जायचं का आनंद योनीत जायचं, हा तुमचा प्रश्न आहे. हे देखील एक कारण आहे म्हणून आपण ध्यान योगासाठी एकत्र आलेलो आहोत. आम्ही खूप भक्ती करतो, खूप काय काय करतो, आमच्या मनासारखं घडतच नाही, असं खूप लोकांची कंप्लेंट आहे. पण जर समजा तुमच्या मनामध्ये मागण्याची अपेक्षाच कमी राहिली तर किती चांगलं होऊ शकतं. तुम्ही किती स्वच्छंदी आणि निरागस आयुष्य जगू शकताय, आनंदी आयुष्य जगू शकताय. मरण्याची तुमची भीती गेली तर, उद्या मी काय खाऊ, उद्या मी कुठे जाऊ, उद्या माझं कसं होणार, ही पण भीती तुमची संपली तर आयुष्य खूप जास्त सुंदर आहे याची जाणीव तुम्हाला होऊ शकते. एका उपनिषदामध्ये सांगितलंय, श्रद्धा भक्ती सिद्ध योगाद वैही. त्या उपनिषदाचा अर्थ असा आहे, श्रद्धा भक्ती सिद्ध योगा किंवा ध्यान योगाद वैही म्हणजे काय? तर आपण श्रद्धा आणि भक्ती प्लस ध्यान योग याच्या संयोगाने वैही, या सगळ्याचा अर्थ, या सगळ्याच्या योगाने किंवा या सगळ्याच्या संयोगाने आपण हे जाणून घेतो की मी आत्मा आहे, आपण आत्मा आहोत याची जाणीव करून घेतो.